महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावत शांत होण्याच्या अवघ्या काही मिनिटांआधी एक फोन खणखणला। तो अजित पवारांचा शेवटचा संवाद होता। मृत्यूच्या छायेत असतानाही काळजाला भिडणारे ते दादांचे शेवटचे शब्द होते। धाराशिवच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या भाजपा उमेदवार अर्चना पाटील यांनी दादांच्या त्या शेवटच्या फोनचा खुलासा केलाय। प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना अजितदादांनी अर्चनाताईंना फोन केला होता। दादा म्हणाले होते, प्रचारासाठी मी स्वतः येऊ शकत नाही, पण माझ्या जागी एक मंत्री दर्जाच्या माणसाला तुमच्या प्रचारासाठी नक्की पाठवतो। शब्दाला पक्के असलेल्या दादांनी अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या सहकाऱ्यांची आणि कर्तव्याची काळजी वाहिली। सुनेत्र वहिनींच्या नात्यातील अर्चनाताईंशी झालेला हा संवाद आता केवळ आठवण म्हणून उरलाय। अजित पवारांची कामाची पद्धत आणि शब्दाची पक्की जाण या फोनवरून पुन्हा एकदा अधोरेखित होते। एकीकडे सुनेत्र वहिनींकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा आली आहे, तर दुसरीकडे दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे। राजकारणात अनेक मतभेद असतात, पण मरणाच्या दारात उभं असतानाही दुसऱ्याला दिलेल्या शब्दाची जाणीव ठेवणं हे एका मोठ्या नेतृत्वाचं लक्षण आहे, जे अजित दादांकडे होतं। माणूस निघून जातो, पण त्याने दिलेला शब्द आणि कर्तव्याची निष्ठा इतिहासात कायम जिवंत राहते। अजित दादा ही त्याच पठडीतले ठरले।